आजच्या पिरियडला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट अँड नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आपल्याला पाहायचं आहे. आता इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट आपण पाहत असताना इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स डिझॉल्व इन वॉटर गिव्स आयन्स इज कॉल्ड इलेक्ट्रोलाइट. नॉन इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स डिझॉल्व in water does not produce ions is called non-electrolyte. Colligative properties of solution depends on number of solute particle present in the solution. आपण डेफिनेशन बघितली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची की जी प्रॉपर्टी सोल्युशनची सबस्टन्सच्या अमाऊंटवर म्हणजे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवर डिपेंड असते त्या प्रॉपर्टीला आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. याचाच अर्थ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन डिपेंड्स ऑन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल प्रेझेंट इन द सोल्युशन. सिन्स इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व आयोनाइज और डिसोसिएट and gives more than one particle per formula unit in solution. तर बघा, ज्यावेळेस इलेक्ट्रोलाइट आपण एखाद्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करतो, साहजिकच ती इलेक्ट्रोलाइट आयोनाइज होते जर हिटिंग केलं तर सॉलिड असताना, किंवा वॉटरमध्ये डिझॉल्व झाली तर ती डिसोसिएट होते आणि एकापेक्षा जास्त आयन्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होतात फॉर्म्युला युनिट बरोबर. तेवढं जे त्याचं पर फॉर्म्युला युनिट जे असेल त्यापेक्षा मोर दॅन वन पार्टिकल पर फॉर्म्युला युनिट इन सोल्युशन. म्हणजे ती इलेक्ट्रोलाइट ज्यावेळेस वॉटरमध्ये डिझॉल्व होते, उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये डिझॉल्व करू त्यावेळेस सोडियम क्लोराईड 2 आयन्स देईल, कॅल्शियम क्लोराईड 2 आयन्स देईल, कॅल्शियम क्लोराईड 3 आयन्स देईल, ॲल्युमिनियम सल्फेट 5 आयन्स देईल. म्हणजे पर फॉर्म्युला युनिट त्याचं जे फॉर्म्युला युनिट आहे पर फॉर्म्युला युनिट काय करेल, तो आयनची संख्या एकापेक्षा जास्त मिळेल. आणि जेवढी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट हायर व्हॅल्यू दॅन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट ऑफ सेम मोलर मास. समजा आपण एक इलेक्ट्रोलाइट 0.1 मोलर घेतली आणि नॉन इलेक्ट्रोलाइटही 0.1 मोलर घेतली आणि दोन्ही इलेक्ट्रोलाइट वॉटरमध्ये डिझॉल्व केला, तर साहजिकच कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट हायर व्हॅल्यू दॅन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट ऑफ सेम मोलर कॉन्सन्ट्रेशन. याचं रिझन असं आहे की इलेक्ट्रोलाइट ही आयोनाइज होते, इलेक्ट्रोलाइट ही डिसोसिएट होते आणि एकापेक्षा जास्त आयन्स प्रोड्यूस करते. तसं नॉन इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत आपल्याला म्हणता येत नाही. नॉन इलेक्ट्रोलाइट वॉटरमध्ये डिझॉल्व केले तर आयन्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होत नाही. उदाहरणार्थ सुक्रोज घेतलं, केन शुगर घेतली, युरिया घेतला, ग्लुकोज घेतला, हे सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व झाल्यानंतर आयन्स प्रोड्यूस होत नाही आणि त्यामुळं साहजिकच आपल्याला माहिती आहे की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही आयनच्या संख्येवर डिपेंड असते, पार्टिकलच्या संख्येवर डिपेंड असते. आणि त्यामुळं एक लक्षात येतं आपणाला की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इलेक्ट्रोलाइटला हायर व्हॅल्यू असते कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइटपेक्षा सेम मोलर कॉन्सन्ट्रेशन असताना. म्हणजे एकाच कॉन्सन्ट्रेशनचे आपण इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट जर घेतल्या तर इलेक्ट्रोलाइटच्या ठिकाणी आयोनाइज झाल्यामुळं किंवा डिसोसिएट झाल्यामुळं पार्टिकलची संख्या एकापेक्षा जास्त मिळते पर फॉर्म्युला युनिट सोल्युशनमध्ये. आणि साहजिकच अशा ठिकाणी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू हायर व्हॅल्यू मिळते नॉन इलेक्ट्रोलाइटपेक्षा सेम मोलर कॉन्सन्ट्रेशन असणाऱ्या नॉन इलेक्ट्रोलाइटपेक्षा. कारण याचं कारण मी आपल्याला सांगितलं की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन नंबर ऑफ पार्टिकल्स, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन नंबर ऑफ मोलिक्युल्स, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन नंबर ऑफ आयन्स इन केस ऑफ इलेक्ट्रोलाइट, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. आता हे झालं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत. जर आपण मोलर मासच्या बाबतीत पाहिलं
तर मोलर मासच्या बाबतीत आपणाला असं लक्षात येतं की मोलर मास ऑफ इलेक्ट्रोलाइट इन ॲक्वियस सोल्युशन डिटरमाइंड बाय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. एखाद्या सोल्युशनचं आपण मोलर मास कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या साहाय्याने डिटरमाइन करायचं ठरवलं. उदाहरणार्थ आपण मोलर मास एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटने डिटरमाइन करायचं ठरवलं. एलिव्हेशन ऑफ त्यानंतर डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंटच्या साहाय्याने मोलर मास डिटरमाइन करायचं ठरवलं. किंवा आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मोलर मास ऑस्मोटिक प्रेशरच्या साहाय्याने डिटरमाइन करायचं ठरवलं. तर आपणाला लक्षात येतं की डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट डेल्टा टी एफ बरोबर I इंटू के एफ इंटू मोलॅरिटी इक्वल टू I इंटू 1000 इंटू के एफ इंटू W2 डिवाइड बाय M2 W1. त्याचबरोबर एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट डेल्टा टी बी बरोबर I इंटू 1000 इंटू के बी इंटू W2 डिवाइड बाय M2 W1. आणि लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरच्या बाबतीतही बघितलं तर डेल्टा पी इक्वल टू I इंटू P1 नॉट X2 इक्वल टू I इंटू W2 M1 अपॉन M2 W1. हे फॉर्म्युले आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे पाहिले. तर या तिन्ही फॉर्म्युल्यामध्ये किंवा इव्हन ऑस्मोटिक प्रेशरचा जरी आपण फॉर्म्युला बघितला तरी पाय इक्वल टू CRT किंवा पाय इक्वल टू W2 पाय इक्वल टू CRTवरूनच आपण पाय इक्वल टू W2 RT अपॉन M2 व्ही. याही ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की सगळ्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये फॉर्म्युल्यामध्ये मोलर मास हा डिनॉमिनेटरला आहे, छेदस्थानी आहे. आणि त्यामुळं डेल्टा पी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू मोलर मास, डेल्टा टी बी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू मोलर मास, डेल्टा टी एफ इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू मोलर मास. आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की या सर्व ठिकाणी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही मोलर मासला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असल्यामुळं आपणाला असं लक्षात येतं की मोलर मास इलेक्ट्रोलाइटचं त्याच्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये ज्यावेळेस आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या साहाय्याने डिटरमाइन करायचं ठरवलं तरी हे मोलर मास कन्सिडरेबली काय येतं, लो येतं. कोणापेक्षा? मोलर मास ऑफ कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूपेक्षा. म्हणजे व्हॅल्यूज ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू मोलर मास. सो द कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ऑफ मोलर मास फॉर सच सबस्टन्स विल बी लेस दॅन नॉर्मल व्हॅल्यूज. नॉर्मल व्हॅल्यू म्हणजे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी हे मोलर मासला रेणूभाराला व्यस्तानुपाती असतं. आणि म्हणून ज्यावेळेस आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या साहाय्याने कुठल्याही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या साहाय्याने मोलर मास कॅल्क्युलेट करतो त्याच्या ॲक्वियस सोल्युशनपासून कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी साहाय्याने, त्यावेळेस हे जे मोलर मास आहे ॲक्च्युअल कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूज ऑफ मोलर मास त्या सबस्टन्सचं थेरॉटिकल व्हॅल्यूपेक्षा काय येतं, कमी येतं. कारण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू मोलर मास. आता याचबरोबर आपल्याला असंही सांगता येईल की फॉर डिफरंट सोल्युशन सेम मोलर मास, डिफरंट सोल्युशन सेम मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिफरंट नॉन इलेक्ट्रोलाइट magnitude of colligative property will be same. जर आपण नॉन इलेक्ट्रोलाइट घेतल्या, वेगवेगळ्या नॉन इलेक्ट्रोलाइट घेतल्या, उदाहरणार्थ सुक्रोज घेतलं, ग्लुकोज घेतलं, युरिया घेतला आणि हे सबस्टन्सचं मोलर कॉन्सन्ट्रेशन आपण सेम घेतलं, सगळेच आपण युरिया 0.1 मोलर घेतला, ग्लुकोज 0.1 मोलर घेतला, केन शुगर 0.1 मोलर घेतला, सेम मॅग्निट्यूड सोल्यूट जर आपण 1 लिटर सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व केलं, मोलर कॉन्सन्ट्रेशन जर सेम असेल डिफरंट नॉन इलेक्ट्रोलाइटचं, तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं मॅग्निट्यूडसुद्धा काय येतं, सेम येतं. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश एक आहे की ज्या वेळेस आपण नॉन इलेक्ट्रोलाइट घेतो आणि त्याचं मोलर कॉन्सन्ट्रेशन सेम असतं, वेगवेगळ्या नॉन इलेक्ट्रोलाइट्स घेतल्या, युरिया घेतला, ग्लुकोज घेतलं, केन शुगर घेतलं, कुठलीही नॉन इलेक्ट्रोलाइट घेतली,
सेम मोलर कॉन्सन्ट्रेशन असणारी, तर त्याच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं मॅग्निट्यूड काय येतं, सेम येतं. फॉर डिफरंट इलेक्ट्रोलाइट, जर आपण या ठिकाणी डिफरंट इलेक्ट्रोलाइट जर घेतल्या मोलर कॉन्सन्ट्रेशनच्या, सेम मॅग्निट्यूड ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज मोर फॉर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. जर आपण डिफरंट मोलर कॉन्सन्ट्रेशन सेम सोल्यूट घेतलं, समजा एकच सोल्यूट घेतलं, ग्लुकोज घेतलं किंवा केन शुगर घेतली किंवा युरिया घेतला, आणि त्याचं मोलर कॉन्सन्ट्रेशन जर एक कुठलीही नॉन इलेक्ट्रोलाइट घेतली आणि त्याचं मॅग्निट्यूड मोलर कॉन्सन्ट्रेशन जर वेगवेगळं घेतलं एकाच इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत, तर आपणाला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं मॅग्निट्यूड हे डिफरंट येतं. मोर कॉन्सन्ट्रेटेड जर सोल्युशन असेल मोलर कॉन्सन्ट्रेशन, समजा 1 मोलर ग्लुकोजचं सोल्युशन असेल, तर त्याची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू मोर दॅन 0.05 मोलर सोल्युशन. तर बघा, जेवढं सोल्युशन जास्त कॉन्सन्ट्रेटेड असेल तेवढी, म्हणजे एकाच इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत डिफरंट मोलर कॉन्सन्ट्रेशनला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू डिफरंट येते. मोर कॉन्सन्ट्रेटेड असेल तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू मोर येते. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आर thus higher than non-electrolyte. For example, sodium chloride dissolved in water, it gives 2 ions like Na plus and Cl minus ion. While sucrose does not dissociate, its expected colligative property of 0.1 normal NaCl is twice than 0.1 molar सुक्रोज सोल्युशन. आता एक्झाम्पल म्हणून आपण एक सोडियम क्लोराईड घेतला आणि एक सुक्रोज घेतला, दोन्हीचंही मोलर कॉन्सन्ट्रेशन सेम घेतलं, 0.1 मोलर 0.1 मोलर. तर आपणाला असं लक्षात येतं की सुक्रोज नॉन इलेक्ट्रोलाइट आहे, सोडियम क्लोराईड इलेक्ट्रोलाइट आहे. आणि मग सोडियम क्लोराईड ज्यावेळेस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होईल त्यावेळेस 2 आयन्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होतील. साहजिकच त्याची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही ट्वाईस असेल कुणापेक्षा, 0.1 मोलर सुक्रोज सोल्युशनपेक्षा. याचं कारण काय, तर सुक्रोज वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर डिसोसिएट होत नाही, आयोनाइज होत नाही. पण सोडियम क्लोराईड जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालं तर 2 आयन्स त्या ठिकाणी, एक फॉर्म्युला युनिट 2 आयन्स प्रोड्यूस करतं. साहजिकच त्याची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू ट्वाईस येते. त्याच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू काय येईल, ट्वाईस येईल. आणखी एक मी एक्झाम्पल या ठिकाणी या ठिकाणी 1.25 मोलर सुक्रोज सोल्युशन हॅज डेल्टा TF डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट ऑफ 2.32 डिग्री सेल्सिअस. व्हॉट विल बी एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ डेल्टा TF फॉर 1.25 मोलर कॅल्शियम क्लोराईड सोल्युशन. बघा, इंटेक्स क्वेश्चन्स आहे. 1.25 ml सुक्रोजचं सोल्युशन घेतलं आहे आणि 1.25 mlच कॅल्शियम क्लोराईडचं सोल्युशन घेतलं आहे. हे दोन्ही सोल्युशन ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस दोन्हीचंही कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. एक सुक्रोज हे नॉन इलेक्ट्रोलाइट आहे आणि कॅल्शियम क्लोराईड हे काय, इलेक्ट्रोलाइट. आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला लक्षात आलं की दोन्हीचंही कॉन्सन्ट्रेशन, मोलर कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. सुक्रोज 1.25 आहे, युरिया 1.25 आहे. आता दोन्हीचं मोलर कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. ह्या 2 वेगवेगळे सबस्टन्स आहेत. सुक्रोज वेगळा सबस्टन्स आहे, कॅल्शियम क्लोराईड वेगळा सबस्टन्स आहे. सुक्रोज हा नॉन इलेक्ट्रोलाइट आहे, कॅल्शियम क्लोराईड हा इलेक्ट्रोलाइट आहे. सुक्रोज वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर डिसोसिएट होत नाही, कॅल्शियम क्लोराईड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर डिसोसिएट होणार आहे. आणि काय होणार आहे बघा या ठिकाणी, तर आपल्याला लक्षात येईल की कॅल्शियम क्लोराईड ज्यावेळेस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होईल त्यावेळेस इट गिव्स 3 आयन्स, Cu2+ आयन्स अँड 2 क्लोराईड आयन्स. म्हणजे 1 कॅल्शियम आयन्स आणि 2 क्लोराईड आयन्स हा कॅल्शियम क्लोराईड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर देणार. साहजिकच टोटल नंबर ऑफ आयनची संख्या ह्या ठिकाणी 3 येणार आहे. सुक्रोज डज नॉट डिसोसिएट.
इट्स कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज 1.25. त्याची कॉलिगेटिव्ह डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट किती आहे? 1.25 आहे. तो सेम राहणार आहे. कॅल्शियम क्लोराईड हा डिसोसिएट होणार आहे, 3 आयन्स देणार आहे. आणि साहजिकच कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी 1.25 ऑफ कॅल्शियम क्लोराईड इज थ्राईस 1.25 ऑफ सुक्रोज. आणि त्यामुळं डेल्टा टी एफ कॅल्शियम क्लोराईडच्या बाबतीत 1.25 मोलरचा काय येणार आहे? तर 2.32 डिग्री सेल्सिअस मल्टिप्लाय 6.96 डिग्री सेल्सिअस ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी येईल. या पद्धतीने आपणाला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत सांगता येईल. हंट ऑफ फॅक्टरच्या बाबतीत आपण माहिती बघूया. हंट ऑफ फॅक्टर हा आयने रिप्रेझेंट केला जातो. आपला सध्याच्या सिलेबसमध्ये हा हंट ऑफ फॅक्टर हा तुमच्या परीक्षेला असणार नाही, पण ज्या महाराष्ट्र शासनाच्या पण ज्या इतर परीक्षा असतील त्यासाठी हा हंट ऑफ फॅक्टर आणि बेसिक्स नॉलेज म्हणून आपणाला माहीत असणं आवश्यक आहे. तर बघा, हंट ऑफ फॅक्टर हा आयने रिप्रेझेंट केला जातो. The extent of association or dissociation of solute in their solution expressed by using Hunt of factor. Extent of association or dissociation of solute in their solution expressed by using Hunt of factor. आपणाला माहिती आहे, एखादा सोल्यूट जर एखाद्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व झाला तर त्या ठिकाणी 2 प्रक्रिया घडू शकतात. एक असोसिएशन घडू शकतं किंवा एक डिसोसिएशन घडू शकतं. आता असोसिएशन आणि डिसोसिएशन म्हणजे एखादा सबस्टन्स इलेक्ट्रोलाइट असेल तर डिसोसिएट होतो आणि त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त आयन्स प्रोड्यूस होतात. ती जी प्रक्रिया आहे त्याला आपण डिसोसिएशन म्हणतो. एखादी इलेक्ट्रोलाइट आयोनाइज झाली किंवा डिसोसिएट झाली तर त्या प्रक्रियेला एकापेक्षा जास्त पार्टिकल्स काय होतात, फॉर्म्युला युनिटला प्रोड्यूस होतात. साहजिकच त्या ठिकाणी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची संख्या वाढते. पण काही वेळेला एखादी इलेक्ट्रोलाइटमध्ये एखादा सोल्यूट डिझॉल्व झाला तर त्या ठिकाणी पार्टिकलची संख्या कमी होते. इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळं काय होतं? इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळं मॉलिक्युल्स काय होतात? असोसिएट होतात. साहजिकच मॉलिक्युलची संख्या कमी होते आणि ती जी प्रक्रिया आहे त्याला आपण म्हणतो काय? असोसिएशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल ॲसिटिक ॲसिड घेतलं किंवा बेन्झाईक ॲसिड घेतलं तर ज्यावेळेस ॲसिटिक ॲसिड आपण बेन्झिनमध्ये डिझॉल्व करतो त्यावेळेस त्याचं मोलर मास, ऑब्झर्वड मोलर मास हे 120 दाखवतो. नॉर्मल मोलर मास 60 आहे. कारण ह्या ॲसिटिक ॲसिडमध्ये बेन्झाईक ॲसिड किंवा ॲसिटिक ॲसिड ज्यावेळेस बेन्झिनमध्ये डिझॉल्व होतं साहजिकच त्यामध्ये आपणाला त्या मॉलिक्युल्समध्ये असोसिएशन पाहायला मिळतं. इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पाहायला मिळतं. डायमर फॉर्मेशन त्या ठिकाणी घडतं हायड्रोजन बॉन्डिंगमुळं आणि हा डायमर फॉर्मेशन घडल्यामुळं तिथं असोसिएशन होतं. साहजिकच त्याची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी निम्म्याने येते, परंतु त्याचं मोलर मास हे दुप्पट होतं कॅल्क्युलेटेडपेक्षा ऑब्झर्वड मोलर मास. आणि म्हणून मी आपणाला सांगितलं आहे की एक्सटेंट ऑफ असोसिएशन असेल किंवा डिसोसिएशन असेल सोल्यूटचं सोल्युशनमधलं ते आपण हंट ऑफ फॅक्टरच्या साह्याने रिप्रेझेंट करतो आणि त्या हंट ऑफ फॅक्टर हा आयने रिप्रेझेंट केला जातो. आता हंट ऑफ फॅक्टर हा काय आहे? तर हा हंट ऑफ फॅक्टर हा रेशिओ आहे. ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी टू द नॉर्मल व्हॅल्यू ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ सेम कॉन्सन्ट्रेशन ॲट सेम टेम्परेचर. तर IOT ह्या अक्षराने आपण दाखवतो. साहजिकच आपण आपल्या घरामध्ये एखादी सुवासीन आल्यानंतर आपण आईला सांगतो ओटी भर. IOT. आय म्हणजे हंट ऑफ फॅक्टर, ओ म्हणजे ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह आणि टी म्हणजे थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आता आय बरोबर ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन divided by observed colligative property of non-electrolyte solution of same molar concentration.
हॉन्टॉप फॅक्टरचे डेफिनेशन करताना आपण ह्या पद्धतीने करतो. ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन भागिले ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ सेम कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आणि नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर अशा वेळेला आय बरोबर काय असतं, ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इलेक्ट्रोलाइटची भागिले ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नॉन इलेक्ट्रोलाइटची सेम कॉन्सन्ट्रेशन असताना आय बरोबर ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी भागिले थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी भागिले थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ऑब्झर्वड एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट भागिले थेरॉटिकल एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. ऑब्झर्वड डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट भागिले थेरॉटिकल डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट. ऑब्झर्वड ऑस्मोटिक प्रेशर भागिले थेरॉटिकल ऑस्मोटिक प्रेशर. ऑब्झर्वड लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर भागिले थेरॉटिकल लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. थोडक्यात IOT हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी सोपा आहे. किंवा डेल्टा TB अपॉन डेल्टा TB नॉट, डेल्टा TF आय बरोबर डेल्टा TB अपॉन डेल्टा TB नॉट, डेल्टा TF अपॉन डेल्टा TF नॉट, डेल्टा P अपॉन डेल्टा P नॉट. म्हणजे थोडक्यात डेल्टा P आय बरोबर डेल्टा आय बरोबर पाय भागिले पाय नॉट. या ठिकाणी डेल्टा TB, डेल्टा TF, डेल्टा P ह्या फॉर इलेक्ट्रोलाइट सोल्युशनसाठी वापरतो आपण, आणि डेल्टा TB नॉट, डेल्टा TF नॉट, डेल्टा P नॉट ह्या आपण नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी वापरतो. म्हणजे ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इलेक्ट्रोलाइटची भागिले ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नॉन इलेक्ट्रोलाइटची ऑफ सेम कॉन्सन्ट्रेशनचा जो रेशिओ असतो त्या रेशिओला आपण काय म्हणतो तर हॉन्टॉप फॅक्टर म्हणतो. किंवा हॉन्टॉप फॅक्टरचे आणखी आपणाला डेफिनेशन करता येतं. हॉन्टॉप फॅक्टरचे आणखी आपल्याला डेफिनेशन करता येतं. actual moles of particle in solution after dissociation divided by moles of formula unit dissolved in solution. Actual moles of particles in solution आफ्टर डिसोसिएशन म्हणजे एखादी इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट झाल्यानंतर ॲक्च्युअल नंबर ऑफ पार्टिकलचे जे मोल्स आहेत त्याला फॉर्म्युला युनिटचे जे मोल्स आहेत डिझॉल्व सोल्युशनच्या त्याने डिवाईड केलं तरी आपणाला आय डिटरमाइन करता येतो. आय इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑब्झर्वड बाय डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स थेरॉटिकल. नंबर ऑफ मोल ऑब्झर्वड डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स थेरॉटिकल. आय प्रपोर्शनल टू 1 upon molar mass. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलर मास. आपणाला माहिती आहे नंबर ऑफ मोल्स बरोबर मास अपॉन मोलर मास. साहजिकच कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलर मासला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल येते. साहजिकच हॉन्टॉप फॅक्टरची डेफिनेशन इन टर्म्स ऑफ मोलर मास जर करायची असेल तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मोलर मासला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असल्यामुळं या ठिकाणी मात्र IOT हा फॉर्म्युला येणार नाही. तर या ठिकाणी फॉर्म्युला काय येणार आहे, कारण मोलर मास इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. देअरफॉर आय इक्वल टू थेरॉटिकल मोलर मास भागिले ऑब्झर्वड मोलर मास. आय इक्वल टू थेरॉटिकल मोलर मास डिवायडेड बाय ऑब्झर्वड मोलर मास. या पद्धतीने इन टर्म्स ऑफ मोलर मास आपणाला हॉन्टॉप फॅक्टर डिटरमाइन करता येतो. जर आयची व्हॅल्यू 1 असेल तर ती नॉन इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत असू शकते. त्या ठिकाणी असोसिएशन घडू शकत नाही किंवा डिसोसिएशनही होत नाही. अशा वेळेला तो जो सबस्टन्स असेल हा नॉन इलेक्ट्रोलाइट नेचरचा असेल आणि त्या ठिकाणी हॉन्टॉप फॅक्टर 1 येतो. ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू सेम येते आणि त्यामुळं आयची व्हॅल्यू 1 येते. आणि ज्यावेळेस आयची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 येते
त्यावेळेस लक्षात ठेवा त्या ठिकाणी डिसोसिएशन होतं. फॉर एक्झाम्पल KCl घेतलं, या ठिकाणी आयची व्हॅल्यू 2 असते. NaCl घेतलं पण तिथं आयची व्हॅल्यू 2 असते. कॅल्शियम क्लोराईड घेतलं त्या ठिकाणी आयची व्हॅल्यू 3 असते, कारण कॅल्शियम क्लोराईडमध्ये आयन्स 3 आहेत, सोडियम क्लोराईडमध्ये आयन्स 2 आहेत, कॅल्शियम क्लोराईडमध्ये आयन्स 2 आहेत. ॲल्युमिनियम सल्फेट घेतलं तर त्या ठिकाणी आयची व्हॅल्यू 5 येते, कारण ॲल्युमिनियम आयन 2 आणि सल्फेट आयन्स 3 असे मिळून आयनची संख्या, सोल्यूट पार्टिकलची संख्या 5 आली डिसोसिएट झाल्यानंतर. दस ज्यावेळेस डिसोसिएशन होईल त्यावेळेस आयची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असेल. द CP व्हॅल्यू फॉर इलेक्ट्रोलाइट देअर फॉर ट्वाईस, थ्राईस, फोर्थ, फिफ्थ रिस्पेक्टिवली ॲज दोज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट ऑफ सेम कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे 2 इलेक्ट्रोलाइट, एक इलेक्ट्रोलाइट आणि दुसरी नॉन इलेक्ट्रोलाइट जर आपण घेतली सेम कॉन्सन्ट्रेशनच्या असेल तर लक्षात घ्या की कॉलिगेटिव्ह प्रॉपरची दुप्पट असू शकते. KCl NaClच्या बाबतीत, कॅल्शियम क्लोराईडच्या बाबतीत तिप्पट असू शकेल, ॲल्युमिनियम सल्फेटच्या बाबतीत 5 पट येऊ शकते सेम कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन असेल तर. आणि आयची व्हॅल्यू लेस दॅन 1 येते कुणाच्या बाबतीत, तर ज्या ठिकाणी असोसिएशन होतं. फॉर एक्झाम्पल आपण ॲसिटिक ॲसिड बेन्झिनमध्ये डिझॉल्व केलं, बेन्झाईक ॲसिड बेन्झिनमध्ये डिझॉल्व केलं तर त्या ठिकाणी डायमर फॉर्मेशन घडतं हायड्रोजन बॉन्डिंगमुळं. साहजिकच पार्टिकलची संख्या निम्म्याने कमी होतं आहे आणि त्यामुळं मोलर मास त्याचं काय होतं, दुप्पट होतं. आणि अशा ठिकाणी फंटॉफ फॅक्टरची व्हॅल्यू लेस दॅन 1 येते. म्हणजे थोडक्यात I=1 असेल तर लक्षात ठेवायचं त्या सबस्टन्सचं नेचर काय असणार आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट असेल. आयची व्हॅल्यू लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन जर 1 असेल तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं की ती इलेक्ट्रोलाइट असू शकेल. आणि जर तिथं डिसोसिएशन झालं तर आयची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 येणार आहे, कारण ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीपेक्षा जास्त येणार आहे. साहजिकच रेशो काय असेल, ग्रेटर दॅन 1 असेल. आणि जर असोसिएशन झालं तर साहजिकच कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कमी होणार आहे आणि त्यामुळं आयची किंमत लेस दॅन 1 येईल.